पार्वती पते हर हर महादेव. गणपती बाप्पा. आपण आता ई रिक्षातून कालभैरवाला चाललोय, कारण की बराच वेळ वाया जाईल. आपण 2 व्हीलर काढू मग जाऊ, त्याच्यापेक्षा ई रिक्षा केली. मंदिरात जायचं. शिवलिंग आहे आणि नागाचा फणा आहे, रुद्राक्षासारखा असा आहे, देवारात ठेवायला घेतलं आणि सोबत एक पंचमुखी रुद्राक्ष दिला आहे. ठीक आहे मित्रांनो, कशा मजेत ना, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सकाळचे वाजले 5. आपण निघालो आहे महाकाल बाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि मस्त पहाटे पहाटे बाबांचे दर्शन घेऊ. मित्रांनो मस्त एक सकाळी सकाळी चहा घेतला आहे आणि आपण मंदिराच्या दिशेने पायी चाललो आहे. माझ्या मागेही गर्दी बघा आणि पुढे पण गर्दी बघा. आज आहे सोमवार. तर आता दर्शनाला आपल्याला किती वेळ लागतो बाबांच्या ते बघू, नंतर मग कालभैरवला जाऊ. कमीत कमी 1000-1500 लोकांची लाईन आहे. आपण लाईनीत लागलेलो आहे आणि माझ्या मागे काहीतरी 500-700 मीटरपर्यंत लाईन आहे. समोर बघू शकता सगळी सिंगल लाईन आणि इकडे कुठेतरी मंदिर आहे. आता बघूया किती वेळ लागतो. आपण लाईनीत तर उभं आहे, नॉर्मल दर्शनच्या लाईनीत उभं आहे आपण. 4 लाख पब्लिक काल दर्शन घेऊन गेले मित्रांनो. आज आता लाईन बघा, मंदिरची तिकडे लाईट दिसत आहे तिकडे आणि आपण पूर्ण पुलाच्या अलीकडे. जबरदस्त गर्दी आहे. ते मंदिर आहे मित्रांनो तिकडे. आपल्याला तिकडे जायचं आहे. झूम करून दाखवतो. ते मंदिर आहे. आपल्याला जायचं इथून लाईनीतून. एवढं घुमवून फिरून यांनी लाईन तिकडे झाली. हे 250 रुपये VIP पासची लाईन आहे तिकडे. तिची पलीकडे लाईन आहे. आपण नॉर्मल रांगेतून चाललोय. ते 7 वाजेनंतर उघडणार आहे म्हणून लोक लाईनीत उभे आहेत. आता तिकडे समोर मंदिर आहे आणि आरती चालू आहे. भस्म आरतीचा आवाज पण येतो. ते यांनी कपडे टाकून ठेवले म्हणून मंदिराचं आपल्याला दर्शन होत नाही आहे. तर आता आपण त्या रांगेतून या ब्रिज सारखं आहे, आता तिकडे ब्रिजवर चढणार आहोत. बराच मोठा लांबून यांनी फेरा फिरवून जवळपास 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी चालवलेलं आहे. काय हरकत नाही, आपल्याला दर्शन घ्यायचं महत्त्वाचं आहे. किती चाललो ते महत्त्वाचं नाही. पण तुम्ही जर येत असाल, कोणी प्लॅनिंग करत असाल तर अशी, आणि आज सोमवार पण आहे त्याच्यामुळे गर्दी असणं साहजिकच आहे. गर्दी आहेच सोमवार असल्यामुळे. आत्ताशी आपली एंट्री होते या गेटमधून. बघूया कॅमेरा अलाउड आहे का मोबाईल. मित्रांनो आपण जवळपास मंदिराच्या आवारात पोहोचलो. सुंदर असं दगडांचं इथं पूर्व काम केलेलं आपल्याला दिसून येतंय. सुंदर, खूपच छान. गणपती बाप्पा.
शब्दच नाही, एवढं जबरदस्त काम केलेलं आहे मित्रांनो. पण या बाजूला प्रत्येक पिलरवर लाईट्स लावलेले आहेत. वॉल्यांचा त्रिशूल आहे तिकडे, तेव्हा तिकडे सुंदर. माझ्या मते हा आतलाच एक ब्लॉक तयार करू आपण आणि दिवसभर जे फिरू ना त्याचा एक सेपरेट ब्लॉक तयार करू, कारण की इथं बघण्यासारखंच आणि तुम्हाला दाखवण्यासारखंच खूप काही आहे. जय मल्हार. मित्रांनो दर्शन घ्या. हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव. मित्रांनो आपले वरतूनच दर्शन झाले, खाली आपल्याला जाता येणार नाहीये आणि कोणालाच सोडत नाहीये. सुंदर असे दर्शन झालेले आहेत. आता मंदिराच्या बाहेर पडू आपण. मित्रांनो दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे प्रचंड अशा गर्दीतून. मित्रांनो सुंदर असे दर्शन झालेले. जय श्री महाकाल, हर हर महादेव. भैरव मंदिर आहे ना काल, भैरव मंदिर गर्दी पुन्हा भैरव मंदिर आहे ना काल, भैरव आणि मंदिराचा बाहेरचा परिसर आणि आता ही बाहेर पडणाऱ्यांची गर्दी. आपण आता ई रिक्षा काल भैरवाला चाललोय, कारण की बराच वेळ बाहेर जाईल. आपण टू व्हीलर काढू मग जाऊ, त्याच्यापेक्षा ई रिक्षा केलेली आपली टू व्हीलर एकदम व्यवस्थित पार्किंगला ठेवलेली. आता पटकन दर्शन घेऊन येऊ आणि जमलं तर मग ओंकारेश्वरला जायचा आपला विचार आहे. थोडं आता काल भैरव मंदिरापाशी भेटूया मित्रांनो. आता आपण काल भैरव मंदिराच्या लाईनीत लागणार आहोत. लाईनीला सुरुवात झालेली आहे. प्रसाद वगैरे सगळं घेतलं आपण. इकडं पुढे शीतल आणि ही रांगेत लागण्याची प्रवेशद्वार आहे पुढे. आता इथं पण प्रचंड गर्दी आहे असं ऐकण्यात आलं आहे, तर बघूया. आता इथं पण प्रचंड गर्दी आहे. समोर मंदिर आहे. आता आपण लाईनीत उभं राहू. फटाफट दर्शन झालं का बहुतेक ओंकारेश्वरचं आमचं प्लॅनिंग होतं आहे. बघूया आता कितपत शक्य होतं ते. हे मंदिराचं मेन गेट आहे मित्रांनो.
श्री कालभैरव मंदिर। नमः पार्वती पते हर हर महादेव। मित्रांनो लंगूर बघा कुठं बसलेलं आहे। इकडे मंदिरात जायचं प्रचंड गर्दी। बघू शकतो कालभैरवांचं दर्शन घ्या मित्रांनो। सुंदर एकदम सुंदर अतिशय सुंदर कालभैरवांची। आता आपण आपल्या इथं होमस्टे आपण तिथे निघतो, आपण ऑटोने आलो होतो त्याच्यामुळे आपण तिथे निघतो। आता आपल्याला जर ओंकारेश्वरला जायचं असेल तर इथून पटकन निघणं गरजेचं आहे। पार्किंगच्या दिशेने आपलं महाकालचं पण सकाळी पहाटे 5 वाजता लाईनीत लागून आपलं अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि कालभैरवांचं पण झालेलं आहे। आपलं येणं एकदम सार्थक झालं मित्रांनो। हर हर महादेव। मित्रांनो हे आपण इथून एक शिवलिंग आहे
आणि नागाचा फणा आहे रुद्राक्षासारखा असा आहे, देवारात ठेवायला घेतलं आणि सोबत एक पंचमुखी रुद्राक्ष दिला आहे. ठीक आहे, आता आपण निघतोय पार्किंगमधून. पार्किंग नाही, सॉरी, आपले जे चप्पल बूट ठेवलेले आहे तिथून निघतोय. मित्रांनो, आता इथून आपण होमस्टेकडे चाललो आहे. ऑटो केला, इलेक्ट्रिक ऑटो. चला मॅडम, सरका आतमध्ये. मित्रांनो, आता आपले महाकाल आणि कालभैरवजींचे दर्शन एकदम सुंदर असे झालेले आहेत आणि आपण आता इथून निघतो आहे ओंकालेश्वरच्या दिशेने. तर टोटल 180 किंवा 175 किलोमीटर आहे. ही आपली समोर बाईक लावलेली आहे. हा होमस्टे आपण जिथं रात्री नाईट स्टे केला होता. आणि आता इथून ह्या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. हर हर महादेव.